नमस्कार, मी तुषार पायगुडे, महाराष्ट्र स्पेशलच्या मतदार राजा बोल या एपिसोड मध्ये आपण बोलतोय आणि ह्यामध्ये आपण नागरिकांच्या प्रतिक्रिया घेत असतानाच आपल्याला शिवसेनेचे शिंदे गटाचे उमेदवार 17 नंबर प्रभागातून निवडणूक लढवतात ते आज आपल्याशी भेटलेले आहेत। मला सांगा की तुमच्या प्रभागातले समस्या काय आहेत? अनेक लोकांनी तुमच्या समस्या सांगितल्यात, तर तुम्हाला काय वाटतं की त्या समस्या सोडवण्यासाठी तुम्ही किती काय काय करणार आहात? आता बघायला गेलं तर आपला प्रभाग हा रामटेकडी वैदवाडी इथपासून एम कॉलेज साधारण 80,000 मतदार आहेत आणि एरिया पण खूप मोठा आहे। आता प्रत्येक एरियाच्या समस्या वेगळ्या आहेत। जर आपण भोसले गार्डन मगरपट्टा या एरियामध्ये गेलो तर तिथल्या लोकांच्या अम्युनिटी स्पेस, चांगले गार्डन याची आवश्यकता त्यांना आहे। त्यानंतर खड्डे आणि ट्रॅफिक आणि ते त्रस्त आहेत, ह्याच्यावर त्यांना सोल्युशन पाहिजे। आपल्या माळवाडीत जर गेलो आपण तर तिथे ड्रेनेजचे विषय इतके गंभीर आहेत आणि पिण्याच्या पाण्याच्या लाईन ह्या ड्रेनेजच्या लाईन मधनं पुरवलेल्या पूर्ण माळवाडीमध्ये। हा एक अतिशय गंभीर विषय माळवाडीच्या संदर्भातला आम्ही आता पाहिलेला आहे। आपण एम चौकात गेलो तर तिथली ती एक 60 घरांचे जे आपल्या हायवे वाढणार आहे आपला, त्याच्यामध्ये एक 60-70 घरं जात आहेत, त्यांच्या पुनर्वसनाचा एक मोठा विषय आहे। असे जर विषय बघायला गेले तर असंख्य विषय आहेत। आता तुम्ही जे हे सगळे विषय सांगताय, हे विषय मागच्या अनेक वर्षापासून प्रलंबित आहेत। मग तुमच्याकडचे नवीन विषय तुम्ही हे पहिले उमेदवारांनी किंवा पहिले ज्यांनी निवडणूक लढवली त्यांनी ते प्रश्न सोडवले नाहीत का, असं तुम्हाला म्हणायचंय का? एक लक्षात घ्या सर, आता एवढे विषय समोर दिसतात म्हणजे आधीच्या लोकांनी ते सोडवलेले नाहीतच, म्हणून तर ते प्रलंबित आहेत ना। मग आता हे प्रश्न सोडवले नाहीत, ते जसे सत्तेत आले त्यांनी प्रश्न सोडवण्यासाठी मतं मागितली, मग तुम्ही आता त्याच पॅटर्नला जाणार आहात का, तशीच मतं मागणार आहात का, तुम्ही काय वेगळं करणार? एक लक्षात घ्या, आम्ही शिवसेना म्हणून काम करत असताना शिंदे साहेबांकडनं प्रेरणा घेऊन आम्ही काम करतोय आणि शिंदे साहेबांचा संपूर्ण महाराष्ट्रामध्ये जो चेहरा आहे तो काम करणारा नेता म्हणून आहे। ते कुठल्या वारशाने आलेले नाहीत, ते स्वतः प्रत्येक कष्टातनं उभे राहिलेले माणूस येतो। त्याचप्रमाणे आम्ही देखील एक शिवसैनिक म्हणून त्यांच्या पावलावर पाऊल ठेवेल आणि प्रत्येक समस्या सोडवण्यासाठी प्रयत्न करणार। आता इतर उमेदवार असंच भाषण देऊन पुढे येत होते, तुम्ही आता वेगळं नक्की काय करणार आहात असं ठामपणे सांगा। आपल्याकडे हडपसर विधानसभेत प्रमोद नाना भानगेरे यांच्या नेतृत्वाखाली आपण हडपसर विधानसभेची ब्ल्यूप्रिंट तयार केलेली आहे। प्रत्येक प्रभागाच्या समस्या आणि त्याच्यावरचे उपाय हे आपल्याला लवकरच पुढच्या काही दिवसामध्ये समोर दिसतील। या उमेदवारांनी ब्ल्यूप्रिंट तयार केलेली आहे त्यांच्या पक्षाच्या वतीनं आणि त्या ब्ल्यूप्रिंटच्या माध्यमातून विकास साधला जाईल। खरं तर यांना आपल्याला ट्रोल करता येणार नाही, कारण हे नवखे आणि तरुण उमेदवार आहेत, परंतु यापूर्वीच्या उमेदवारांनी असेच अनेक स्वप्न दाखवली, पण मात्र निवडून आल्यानंतर यांनी याच्याकडे दुर्लक्ष केलं। तसंच आता उभाटा गट असो की शिवसेनेचा एकनाथ शिंदे गट असो, या गटात प्रत्येक पक्षाचे 2-2 ऑप्शन झालेत, परंतु आता हे तरुण उमेदवार निश्चित काम